गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. गीतेच्या 13व्या श्लोकाच्या 13व्या अध्यायाच्या शेवटापर्यंत आपण आज येऊन पोहोचलेलो आहोत. तर शेवटचे जे 3 श्लोक आहेत ते आपण आज शिकायचा प्रयत्न करू. सगळ्यात पहिले प्रभुपाद काय म्हणतात ते बघू. यथा सर्वगतं सौक्ष्म्याद् आकाशान्नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते. यथा सर्वगतं, द स्काय, ज्याप्रमाणे ड्यू टू इट्स सटल नेचर द स्काय डज नॉट मिक्स विथ एनिथिंग ऑल्दो इट इज ऑल परवेडिंग. आकाश सगळीकडे आहे परंतु ते कशामध्ये मिक्स नाही होत. सिमिलरली द सोल सिच्युएटेड इन ब्रह्मन, द सोल सिच्युएटेड इन ब्रह्मन विजन does not mix with the body though situated in that body. ज्याप्रमाणे आकाश सगळीकडे सर्व व्याप्त आहे परंतु कुठल्याही वस्तूमध्ये ते अडकत नाही. जर वस्तू असेल तिथे आकाश नाही आहे असं आहे का? आपण कितीतरी वेळा हे उदाहरण बघितलंय ना, की आता समजा ही बाटली आहे, या बाटलीच्या आतमध्ये आत्ता तर लवंग आहे म्हणजे आकाशही आहे ना. समजा ही बाटली रिकामी असेल तर समजा आपण ही बाटली फिरवली तर इथे जे आकाश आहे आता ह्या क्षणी ते आकाश कुठे जाईल का? ते ह्याला चिकटलेलं नाही आहे, ते तिथेच राहील. त्यातनं वस्तू फिरेल परंतु आकाश त्याला चिकटलेलं नसणार आहे. सर्वव्यापी आकाश, पण डझंट गेट स्टक. त्याचप्रमाणे आपला जो आत्मा आहे ना, तो सर्वव्यापी आहे परंतु कशाला चिकटलेला नाही आहे. आपल्याला असं वाटतं की हा आत्मा आपल्या देहाला चिकटलेला आहे. हा देहाला नाही चिकटलेला आहे. तो जागृत अवस्थेमध्ये असं फक्त वाटतं की हा देह आणि आत्मा एकमेकांना चिकटलेले आहेत आणि एकरूपच आहेत असं वाटतं, पण तसं ते नाही आहे. सो लेट अस सी व्हॉट विनोबा हॅज टू से रिगार्डिंग दॅट. विनोबा सेज की सर्व व्यापूनी आकाश सूक्ष्मत्वे नमळे जसे सर्वत्र भरला देही आत्मा तो नमळे तसा. सर्वत्र व्यापून आकाश सूक्ष्मत्वे न मळे जसे, जे जे मळत नाही कशानेच. सर्वत्र भरला देही आत्मा तो न मळे तसा. त्याचप्रमाणे देही जो आत्मा आहे, देहामध्ये जो आत्मा आहे तो मळत नाही. लेट अस सी व्हॉट मुक्त छंदामध्ये म्हणतात किशोरजी आपले बंधू. आकाश व्यापुनी समस्त सूक्ष्म असे म्हणून अलिप्त तैसा आत्मा सर्वत्र स्थित तरी राही सर्वथा अलिप्त. तर पुष्कळ सोपं आहे समजण्यासाठी, राईट. जरी सर्व आकाशीही होत स्थित तरी ते कशाने नसे होत लिप्त तसा सूक्ष्म आत्मा शरीरी असेची परी त्या उपाधी नसेही कशाची. आपला जो आत्मा आहे तो कशामुळेही लिप्त होत नाही. त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघूया. ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कुठल्याही वस्तूशी लिप्त होत नाही त्याप्रमाणे सर्व देहामध्ये स्थित असला तरी तो लिप्त होत नाही. सूक्ष्म म्हणजे सटल, बरं का. सो द स्काय ऑर द स्पेस इज सटल. त्याचप्रमाणे आत्मा इज ऑल्सो सटल म्हणजे सूक्ष्म आहे. त्यामुळे तो कशासोबत लिप्त होत नाही. लिप्त होतोय असं वाटत असेल पण ती मनाची कल्पना आहे. आत्मा माझा माझ्या देहाशी लिप्त झाला किंवा देहासोबत एकरूप झाला असं आपल्याला जे वाटतं ती आपल्या मनाची कल्पना आहे. ते सत्य नाही आहे. अगा आकाश के नाही हे न रिघेची कवणे ठाई परी काईसेनी कही गादी जेना. अर्जुना, आकाश कुठे नाही आणि हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही तैसा सर्वत्र सर्वदेही आत्मा असतुची असे पाही संगदोषे ऐकेही लिप्त नोहे. तसा आत्मा सर्वत्र देहात आहेच आहे परंतु पहा तो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही. इट इज अलिप्त इवन दो इट इज सर्वव्यापी. आपला पूर्ण आत्मा पूर्ण देहामध्ये व्यापून आहे परंतु तरी देखील तो कशामध्ये अडकलेला नाही आहे. पुढत पुढती येथे हेची लक्षण निरुते जे जाणावे क्षेत्र ज्ञाते क्षेत्र विहीना.
वारंवार इथे आत्म्याचं हेच खरं लक्षण आहे. हेच लक्षण खरं आहे. ते हे की शरीरस्थ आत्म्याला देहादी संघातरहित असा ओळखावा. म्हणजे आजच सकाळी कोणाशीतरी बोलणं सुरू होतं, की देह जो आहे किंवा हे जग जे आहे, हे सगळं आपल्या आत्म्यापेक्षा भिन्न आहे, वेगळं आहे. बरोबर आहे ना? असं आपल्याला वाटतं. आपल्याला असं वाटतं, की हा आत्मा आणि हे जगत, हा देह, हे सगळंच्या सगळं दृश्य जे आहे, हे वेगळं आहे असं वाटतं. दृश्य आणि द्रष्टा या 2 गोष्टी वेगळ्या आहे असं वाटतं. सो दृश्य तो दृष्टा से अलग है, ये हमें पता चलता है. पर क्या नहीं सॉरी, द्रष्टा दृश्य से अलग है, ये हमें पता चलता है, की मी जो बघणार आहे तो मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे हे कळतं. पर क्या दृश्य भी द्रष्टा से अलग है? म्हणजे आपण जे दृश्य बघतो आहोत, ते आपल्यापेक्षा भिन्न आहे का? भिन्न आहे असं वाटत जरी असलं, तरी सुद्धा आपल्यामध्येच ते अनुभवायला येतंय ना. द्रष्टा जो आहे, तो या दृश्यापेक्षा भिन्न आहे असं वाटतं. परंतु हे जे दृश्य आहे, हे या द्रष्ट्यापेक्षा भिन्न आहे का? अजिबात नाहीये. आपल्या आत्म्यामध्येच आपल्याला सगळ्याच्या सगळ्या गोष्टी अनुभवायला येतात. त्या सगळ्या गोष्टी बाहेर वेगळ्या दिसत असल्या तरीसुद्धा त्या आपल्यातच आहेत. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या आत्म्याचाच विस्तार आहे. ज्ञानेश्वर महाराज काश्मीरी शैविझम या सिद्धांतांवर चालणारे होते. त्यांची जी लिनिएज आहे ना, म्हणजे गुरु परंपरा, नाथ परंपरा जी आहे, दॅट इज बेस्ड ऑन काश्मीरी शैविझम. तर त्या काश्मीरी शैविझमच्या अनुसार हे सगळंच्या सगळं जे दृश्य जग आहे, हे सगळं चिदविलास आहे असं ते म्हणतात. चिदविलास म्हणजे आपल्या अवेअरनेसचं एक्सपॅन्शन, चिदविलास. जोपर्यंत आपण ह्या एक्सपॅन्शनमध्ये अडकलेलो राहू, तोपर्यंत आपल्याला हे वेगळं वाटत राहील. सो दृश्य आपल्याला आपल्या द्रष्ट्यापेक्षा वेगळं वाटत राहील. पण ते खरंच वेगळं नाहीये. ते ह्याचाच विस्तार आहे. एकरूपच आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म. The same principle, the same truth is all pervasive. It pervades everything. हा जो द्रष्टा आहे, हे ब्रह्म जे आहे, हे ह्याच्यापेक्षा वेगळं आहे असं वाटतं ना हां. ते इट इज ऑल परवेसिव्ह. सगळीकडे व्याप्त आहे आणि त्याच्यानंतरही उरलंय. म्हणजे हे नसलं तरी ते असतंच. म्हणजे आपल्याला वाटतं, की हा आपण देह आहोत. दिवसा ठीक आहे. स्वप्नात सुद्धा असं वाटतं, की हाच देह आपण आहोत. ह्या देहातनंच आपण सगळं बघतो. परंतु जेव्हा आपण झोपतो, डीप स्लीप, निद्रावस्था, तेव्हा तर मी असतो ना. दृश्य मला काहीही दिसत नसलं, तरी सुद्धा मी द्रष्टा आहे ना तेव्हा सुद्धा. आय स्टिल रिमेन. बट देअर इज नथिंग टू सी. बट आय कॅन एक्सपिरियन्स दॅट ॲब्सेन्स. डीप स्लीप इज नॉट an absence of experience, but it is an experience of absence. Absence of what? Absence of waking आणि ड्रीम. तर तेव्हाही मी आहे. काहीही नसताना जे उरतं, जे आहे ते मी आहे. संसर्गे चेष्टिजे लोहे, परी लोह भ्रामकू नोहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू. लोहचुंबक हा आपल्या संबंधाने लोखंडाला हलवतो, परंतु लोहचुंबक लोखंड नाही. तसंच क्षेत्र म्हणजे देह आणि क्षेत्रज्ञ आत्मा याच्यामध्ये अंतर आहे. कसं? दीपकाची अर्ची, रहाटी वाहे घरीची, परी वेगळी कोडीची, दीपा आणि घरा. दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालवते, परंतु दिवा आणि घर यात स्वभावतः अतिशय अंतर आहे. दिव्याची ज्योत घरामधले सगळे व्यवहार चालवते. घरामध्ये जर अंधार असेल, तर आपण दिव्याची ज्योत मालवली, मालवली नाही, दिव्याची ज्योत लावली. मालवली म्हणजे वीज होणार, राइट? दिव्याची ज्योत आपण जर लावली
तर आपल्याला त्या ज्योतीमध्ये, त्या प्रकाशामध्ये सगळं दिसेल घरातलं आणि सगळ्या गोष्टी घडू शकतील. परंतु ती ज्योत काय करते? ती काहीच करत नाही. फक्त प्रकाश देते. त्याचप्रमाणे आपल्या आत्म्याचा प्रकाश आपल्या शरीरामध्ये, आपल्या प्राणामध्ये पडतोय आणि त्याच्यामुळे प्राण जो आहे तो ह्या शरीराची हालचाल करू शकतो. माझा स्वतःचा जो प्रकाश आहे, म्हणजे चैतन्याचा प्रकाश, त्या प्रकाशामुळे माझा मीपणा, माझा अहंकार हा पहिले जागृत होतो. त्याच्यानंतर माझा मनोमय कोश जागृत होतो. म्हणजे माझ्या मनामध्ये विचार येतो. काय विचार येतो? आता मी काय बोलणार आहे? त्यानुसार प्राणशक्ती जी आहे ना, ती ह्या जिभेला हलवते. म्हणजे चैतन्यापासून जे सुरू होतं, ते या देहाच्या मार्फत कार्य घडताना दिसतं. द होल थिंग इज एन एक्सपॅन्स ऑर एक्सपॅन्शन. सगळा विस्तार त्याचाच आहे ना. चैतन्याचाच विस्तार सगळा आहे. लेट्स शेअर अगेन. पै काष्ठाच्या पोटी वह्नी असे किरीटी, परी काष्ठ नोहे या दृष्टी पाहिजे हा. अर्जुना, काष्ठाच्या पोटात अग्नी आहे. म्हणजे लाकडामध्ये अग्नी आहे. परंतु अग्नी हा काष्ठ नाही. अग्नी म्हणजे लाकूड नाहीये. या दृष्टीने देह आणि आत्मा यातला फरक समजावा. म्हणजे देहामध्ये जी हालचाल आपल्याला दिसते, ती त्या आत्म्यामुळे दिसते. आणि देह जरी नसला तरी आत्मा आहे. आत्म्याला देहाची गरज नाही आहे, परंतु देहाला आत्म्याची गरज आहे देहपणाने वावरण्यासाठी. अपाडू नभा आबाळा, रवी आणि मृगजळा, तैसाची हा ही डोळा, देखसी तरी, देखसी जरी. आकाश आणि ढग ह्याच्यात जो भेद आहे, अथवा सूर्य आणि मृगजळ ह्याच्यात जो भेद आहे, तितकाच हाही म्हणजे देह आत्मा यातील भेद जर तू बुद्धीच्या डोळ्याने पाहशील तर काय होईल? यथा प्रकाशयत्येक, यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः, क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नम् अप्रकाशयति भारत. कृत्स्नम, कृत्स्नम कसं आहे हे? हे पण प्रभुपाद काय म्हणतात ते बघा. तिथे जरा जास्त त्याची फोड चांगली आहे. कृत्स्न मध हे नाहीच आहे. कृत्स्नम कृत्स्नमच आहे. म्हणजे म जो आहे तो अर्धाच आहे अनुस्वार. यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः, क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. असं आहे ते. म्हणजे काय आहे की ओ सन ऑफ भारत, ओ सन ऑफ भरत. हे भारत म्हणजे भरतचा पुत्र. म्हणजे भरत वंशामध्ये किंवा भरत वर्षामध्ये जो जन्माला आला तो, ॲज द सन अलोन इल्युमिनेट्स ऑल दिस युनिव्हर्स, सो डज द लिव्हिंग एंटिटी वन विदिन द बॉडी इल्युमिनेट्स दी एंटायर बॉडी बाय कॉन्शियसनेस. हा देह आपली जी अवेअरनेस आहे, आपली जी कॉन्शियसनेस आहे, त्याच्यामुळे तो प्रकाशित होतो. विनोबा काय म्हणतात? एकलाची जसा सूर्य उजळी भुवनत्रय, तसा क्षेत्रज्ञ तो क्षेत्र संपूर्ण उजळी तसे. क्षेत्रज्ञ जो आहे म्हणजे पुरुष जो आहे, तो या क्षेत्राला म्हणजे प्रकृतीला उजळतो. तो जशी आहे तशी तशी तो दाखवतो. किशोरजी आपले बंधू काय म्हणतात? पहिले मुक्तछंद बघू. मुक्तछंदामध्ये म्हणतात, जसा सूर्य असे प्रकाशत, एकची समस्त जगतात, तसा क्षेत्रज्ञ शरीरात असत प्रकाश पाडत. तर प्रत्येक शरीरामध्ये वेगळा क्षेत्रज्ञ नाहीये. सगळ्या शरीरांमध्ये एकच क्षेत्रज्ञ आहे. हे आपण पहिलं बघितलं होतं. पहिल्या दुसऱ्या ओळीतच बघितलं होतं ना श्लोकामध्ये. तर तो जो एक क्षेत्रज्ञ आहे, तो अनेक शरीरांमधनं प्रगट होतो, प्रकाशित होतो. वृत्तबद्धामध्ये म्हणतात, जसा सूर्य आकाशीचा एकटाची, प्रकाशी समस्ता जगासी हितोची, तसेची समस्ता शरीरी प्रकाशी, असे तोची क्षेत्रज्ञ जाणा तयासी. So the pure consciousness illumines everything. Everything we experience is because of that pure consciousness. In that pure consciousness,
मी द ऑब्झर्वर गेट्स क्रिएटेड who observes the observed world automatically without any effort. सकाळी उठल्याबरोबर मी द्रष्टा किंवा मी अनुभवकर्ता ह्या सगळ्या जगाचा अनुभव करतो आणि हे आपोआप सुरू होतं. ह्याला काही करायची गरज नाही पडत. ज्ञानदेव महाराज काय म्हणतात बघूया. लेट्स सी द ज्ञानेश्वरी. हे भारता, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगताला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रांना म्हणजे देहांना एकटा क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो. क्षेत्रज्ञ एकच आहे. तो कोण आहे? तत्वमसी. ते तू आहेस. हे आघवेची असो एकू, गगनोनी जैसा अर्कू, प्रगटवी लोकू नावे नावे. हे सर्व राहू दे. आकाशातून जसा एकटाच सूर्य वेळोवेळी म्हणजे दररोज त्रैलोक्य प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे येथ क्षेत्रज्ञ तो ऐसा प्रकाशकू क्षेत्राभासा, यावर ते हे न पुसा शंका नेघा. त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भासाला म्हणजे प्रतीतीला प्रकाशक आहे. या उपर आता या संबंधाने काही विचारू नका आणि शंका घेऊ नका. त्याच्यानंतर शेवटच्या श्लोकात आपण बघणार आहे. या शेवटच्या श्लोकामध्ये भगवान काय म्हणतात? क्षेत्र क्षेत्रज्ञयोरेवम अंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच ये विदुर्यांती ते परम. Those who see with eyes of knowledge the difference between the body and the knower of the body can also understand the process of liberation from bondage in material nature, attain to the supreme goal. तर ज्यांना हा क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातला विभाग किंवा ज्यांना यातलं अंतर कळलेलं आहे, ते लोक सुप्रीम गोल प्राप्त करतील. सुप्रीम गोल म्हणजे अकॉर्डिंग टू प्रभुपाद इट इज बिकमिंग वन विथ कृष्णा, or our consciousness merges with Krishna consciousness. आणि अद्वैत विल से की कृष्णा कॉन्शियसनेस आणि जीव कॉन्शियसनेस वेअर ओनली बाय मिस्टेक कन्सिडर्ड टू बी अपार्ट, दे आर नॉट अपार्ट. ह्या दोन्ही एकच होते आहे कळेल. दॅट इज ऑल. कळेल फक्त. पाहती ज्ञानदृष्टीने क्षेत्र क्षेत्रज्ञ भेद भूत प्रकृती लंघुनी ते ब्रह्मपद पावती. भूत प्रकृती लंघुनी म्हणजे दिस मटेरियल वर्ल्ड. भूत प्रकृती म्हणजे द प्रकृती दॅट हॅज बिकम. हे जे बिकमिंगचं भूत आहे हे सगळं आपल्या डोक्यातनं उतरेल. त्याच्यासाठी किशोरजी काय म्हणतात? किशोरजी म्हणतात की क्षेत्र क्षेत्रज्ञ यातील भेदासी प्रकृतीपासून भूतमुक्ती कैसी. हे ज्ञानी हे जाणत जे ज्ञानी हे जाणत असती त्यासी ब्रह्माची होई प्राप्ती. प्रकृतीपासून आपला जो आत्मा आहे म्हणजे क्षेत्रज्ञ तो वेगळा आहे. हा भेद ज्याला कळतो त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. सो ही बिकम्स ब्रह्म. असे जाणिले क्षेत्र क्षेत्रज्ञ पार्थ, तयातील भेदासी तेही यथार्थ. व कैसी मिळे भूत मात्रास मुक्ती, तयासीच लाभेल ही सद्गती ती. असे जाणिले क्षेत्र क्षेत्रज्ञ पार्थ. असं काय जाणलं? त्यातील भेदासी तेही यथार्थ. त्यातला भेद जो आहे तो यथार्थ जाणला तू. आणि कैसी मिळे भूतमात्रास मुक्ती, तयासीच लाभेल ही सद्गती ती. भूतमात्रांना मुक्ती. भूतमात्र म्हणजे तू स्वतःच आहे भूतमात्र. तुला सुद्धा मुक्ती मिळेल, नाही का? कैसी मिळे भूतमात्रास मुक्ती, तयासीच लाभेल ही सद्गती ती. हे सगळे भूतमात्र आपल्यापेक्षा वेगळे आहेत असं जर आपल्याला वाटत असलं तर अजूनही आपल्याला हे काही समजलेलं नाही. भूतमात्र हे सगळे वेगळे आहेत असं वाटतंय आपल्याला, पण ते आपल्याशी वेगळे नाही आहेत. दे आर ऑल अ पार्ट ऑफ मी, नॉट अपार्ट फ्रॉम मी. लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज हॅज टू से. क्षेत्र क्षेत्रज्ञ योरेव मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षंच विदुर्यांती ते परम. हेच वाचलं का आपण आता? डिड वी रीड दिस? हां, हेच वाचलं आपण. करेक्ट. याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं अंतर आणि भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिचं मिथ्यात्व अथवा अनामत्व, अनात्मत्व, अनात्मत्व, अनात्मत्व म्हणजे त्याचं अनात्मपणा जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात.
तर याच्यासाठी ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा प्रकारे हा 13वा अध्याय संस्कृतमधला आपण संपला. याचा आपण अर्थ बघू मराठीमध्ये आणि मग संपवू. ह्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं अंतर आणि भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिचं मिथ्यात्व अथवा अनात्मत्व जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात. शब्दतत्व सारज्ञा पै देखणे तेची प्रज्ञा जे क्षेत्राक्षेत्रज्ञा अपाडू देखे. हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचं मर्म जाणणाऱ्या अर्जुना, तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते. तीच बुद्धी डोळस आहे. आपली बुद्धी काय आहे की आपल्याला ह्याच्यातलं जे खरं अंतर आहे, कसं आहे ते अंतर हे कळत नाही. आपल्याला ते अंतर खरं वाटतं. आपल्याला असं वाटतं की सृष्टी खरी आहे. आपल्याला असं वाटतं प्रकृती खरी आहे आणि पुरुष खरा आहे. पण हे दोन्ही खरं तर एकरूपच आहेत. हे आपल्याला 15व्या अध्यायापर्यंत कळेल. आपण जाऊ तोपर्यंत. या दोहींचे अंतर देखावया चतुर ज्ञानियांचे द्वार आराधिती. या दोन्हींचं अंतर समजण्याकरता चतुर पुरुष ज्ञानी पुरुषांची सेवा करतात. म्हणजे कसं आहे की आपण समजा खूप हुशार समजत असलो ना स्वतःला, चतुर म्हणजे बुद्धिमान. तर बुद्धिमान लोकांनी ज्ञानी लोकांच्या पायाशी जाऊन शरणागत होऊन हे सगळं शिकणं गरजेचं आहे. आपल्याला जर वाटत असेल ना, की आपल्याला सगळं कळतं, तर आपल्याला काहीच कळलेलं नाही. जो खरा ज्ञानी आहे, तो असं कधीच म्हणणार नाही, की मला सगळं येतं किंवा मला सगळं कळतं. जो खरा ज्ञानी आहे, तो नेहमी शांत राहील, मौनात राहील. त्याच्यासोबत तुम्ही राहिलात किंवा त्याच्यासोबत तुम्ही गेलात, त्याच्या जवळ जरी गेलात ना, तरी तुम्हाला एकदम शांतीची अनुभूती येईल. कारण की तो ज्ञानी आहे, तो बोलत नाही. याची लागी सुमती, जोडिती शांती संपत्ती, शास्त्रांची दुहती, पोसिती घरी. चांगल्या बुद्धीचे लोक याच करता शांतिरूप संपत्ती मिळवतात आणि शास्त्ररूपी दुभत्या घाई घरी पोचतात. शास्त्ररूपी दुभत्या घाई घाई म्हणजे काय की शास्त्रातनं आपल्याला दूध मिळतं. शास्त्राचं वाचन केलं की आपल्याला आनंद मिळतो. चांगल्या बुद्धीचे लोक याच करता शांतिरूप संपत्ती मिळवतात. हे शांती राहते त्यांच्या मनामध्ये नेहमी. आणि शास्त्र त्यांच्याकडे नेहमी असतं. शास्त्राचं ते नेहमी वाचन करतात, चिंतन करतात, मनन करतात, अभ्यास करतात. योगाची आकाशा वळगिजे एवढाची दिवसा, याची याची आशा पुरुषासी गा. योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचं एवढं धाडस पुरुषांना ह्याच्याच म्हणजे क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याच्या आशेने करावं लागतं. क्षेत्रज्ञातील अंतर समजण्याच्या आशेने योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचं धाडस पुरुषांना करावं लागतं. योगाभ्यास कशाकरता करायचा? तर हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याच्यातलं अंतर समजून आपल्याला यावं, समजावं, याच्यासाठी आपण योग साधना करतो. कठीण योग साधना. शरीरादी समस्त मानिताती तृणवत, जीवे संतांचे होत वाहन धरू. शरीरादी सर्व गोष्टी तृणवत मानतात. आपलं शरीर जे आहे ना, त्याच्याबद्दल अजिबात अभिमान न धरता ज्यांना खरंच हे कळलेलं आहे, ते काय करतात, की जीवभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात. ते संतांच्या पायाशी जाऊन बसतात. बुद्धीचा काही उपयोग नाहीये. आणि संत कोण? संत ते, की ज्यांना परमज्ञान झालेलं आहे. ते ज्ञान त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये उतरलेलं आहे आणि त्यांना सगळ्या जगाविषयी अपार करुणा, कळवळा आणि प्रेम आहे. हा संत आहे खरा. जो बुद्धिमान आहे तो संत नाही आहे. तुम्ही बुद्धिमान असू शकता, तुम्हाला बुद्धी खूप असू शकते. परंतु त्या बुद्धीचा वापर जर तुम्ही स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी केला आणि लोकांना सांगत सुटले, की मला किती बुद्धी आहे, मला किती कळतं. तुम्हाला तर काहीच कळत नाही. तर ती सगळी बुद्धी वाया गेली.
खरा बुद्धिमान तो आहे, की जे संत आहेत समाजामध्ये. संत म्हणजे कोण? की ज्यांना ज्ञान झालेलं आहे आणि त्या ज्ञानानुसार त्यांचं जीवन आहे. त्यांच्या मनामध्ये संपूर्णपणे शांती आली. अशा लोकांची सेवा करतील हे बुद्धिमान लोक. ते खरे बुद्धिमान. स्वतःला ग्रेट समजणारे बुद्धिमान नाही आहेत. ऐसे सिया परी ज्ञानाची या भरोवरी करुनियांतरी निरुते होती. मग अशा अशा प्रकारांनी ज्ञानाचे सायास करून अंतःकरणात निश्चित होतात. कोण? जे लोक हे खरे बुद्धिमान आहेत, की ज्यांना क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्याच्यामधला भेद कळलेला आहे. मग क्षेत्र क्षेत्रज्ञांचे जे अंतर देखती साचे ज्ञाने उन्मेष तयाचे ओवाळू आम्ही. मग देह आणि आत्मा यातील फरक जे खरोखर बघतात, त्यांचं ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू. आणि महाभूतादिकी प्रभेदली अनेकी पसरली से लटिकी प्रकृती जे हे. आणि पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने ही जी मिथ्या प्रकृती पसरलेली आहे, जे शुकनळिका न्याये न लगती लागली आहे, हे जैसे तैसे होये ठाऊवे जया. ज्याप्रमाणे ती प्रकृती शुक नलिका न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटल्यासारखी आहे, हे तत्व जसं आहे तसंच ज्याला ठाऊक आहे शुक नलिका न्यायाप्रमाणे. शुक नलिका न्यायाप्रमाणे म्हणजे काय माहिती आहे का? पोपट जो असतो ना, त्याला पकडण्याची जी युक्ती आहे ना, ती कशी आहे माहिती आहे का? की एक दांडा असतो, त्या दांड्यावर एक नळी असते. त्या दांड्यावर, त्या नळीवर समजा पोपट बसला, तर ती नळी अशी फिरते आणि तो पोपट जो सरळ उभा असतो, तो असा उलटा होतो. तर तो पोपट काय करतो, की त्या नळीला धरून ठेवतो. त्याला असं वाटतं, की ही नळी जर आपण सोडली, तर आपण पळून जाऊ. अशा प्रकारे तो पोपट पारध्याकडनं पकडला जातो. ह्याला म्हणतात भय सापळा. भय सापळा. आपल्याला असं वाटतं, की आपण ह्या जगाला धरून ठेवलं पाहिजे. आपण या देहाला धरून ठेवलं पाहिजे. आपण आपल्या घराला, आपल्या प्रॉपर्टीला, आपल्या बायका-मुलांना धरून ठेवलं पाहिजे. आणि ह्यांना जर आपण धरून ठेवलं, तर आपण पडणार नाही खाली किंवा मरणार नाही. असं होऊ शकतं का? असं अजिबात नाही होऊ शकत. तुम्ही काहीही धरून ठेवा. जगातली कुठलीही वस्तू जरी तुम्ही धरून ठेवली, तरीसुद्धा तुम्हाला मृत्यू येईलच. देहांत होईलच. यू कॅनॉट एस्केप इट. त्यामुळे आपण जर ह्या जगाला धरून ठेवलेलं असू, तर आपण त्या पोपटासारखे आहोत. असं शुकनलिका न्याय सांगतो. शुकनलिका न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटल्यासारखी आहे. अजिबात चिकटलेली नाही प्रकृती आपल्याला. पण ती चिकटलेली आहे कारण काय आपणच धरून ठेवलं तिला. तिने थोडी धरलं आपल्याला. हे ज्याला ठाऊक आहे, जैसी माळा ते माळा, ऐसीची देखिजे डोळा, सर्पबुद्धी टवाळा उखी होऊनी. ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे, असं जो डोळ्यांनी पाहतो. समजा आपण एखादी माळ पाहिली किंवा आपण दोरी बघितली, त्याच्यावर सर्पबुद्धी तर आपणच अध्यारोपित केली ना. वी हॅव सुपरइम्पोज्ड स्नेक नेस ऑन द रोप. तो जो दोर आहे, तो दोर नसून साप आहे, असं आपण मानलं. केवळ मानलं. कशामुळे? अज्ञानामुळे. आपल्याला ती दोरी आहे किंवा ती माळ आहे, हे माहिती नव्हतं. जोपर्यंत ते माहिती नव्हतं, तोपर्यंत आपण त्याला साप समजलो. आता आपण हा सगळा अभ्यास केल्यानंतर तो साप नसून दोरी आहे, हे कळलं आपल्याला. म्हणजे काय आहे, की हे जगत जे आहे, ते जसं आहे तसं नाही दिसत आपल्याला. ते कसं आहे? ते ब्रह्माचा विस्तार आहे. माझाच विस्तार आहे. परंतु ते तसं नसून माझ्यापेक्षा वेगळं आहे आणि माझ्या भोगाचं साधन आहे, असं मी मानलं. जेव्हा मी प्रकृतीमधून गरजेपेक्षा जास्त वस्तू ओरबाडतो, तेव्हा मी काय करतो? आपलंच बोट चावून खातो.
हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपण प्रकृतीमधून, पृथ्वीमधून, विश्वामधून, जगामधून गोष्टी ओरबळत राहू. तसं नाही होत. हे आपल्यापेक्षा वेगळं नाहीये. इट इज अ पार्ट ऑफ अस. का शुक्ती ते शुक्ती हे साच होय प्रतीती रुपयाची भ्रांती जाऊन या. अथवा शिंपेवर भासलेल्या रुपयाची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा. आपण जेव्हा रात्री चंद्रप्रकाशामध्ये समुद्र किनाऱ्यावर चाललेलो असलो, तेव्हा आपल्याला शिंपले दिसतात, शेल्स. ते चमकतात. आपल्याला असं वाटतं की ते चांदी आहे. पण ते चांदी नसते. असतं शिंपलंच. तैसी वेगळी वेगळेपणे प्रकृती जे अंतःकरणे देखती ते मी म्हणे ब्रह्म होती. त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती आहे असं वाटतं ती प्रकृती, तिला वेगळेपणाने अंतःकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात. असं मी श्रीकृष्ण म्हणतो. असं मी म्हणतो. म्हणजे श्रीकृष्ण म्हणतो. जे आकाशाहून वाड, जे अव्यक्ताची पैलकड, जे भेटलिया अपाडापाड पडो नेदी. जे ब्रह्म आकाशाहून मोठं आहे, जे ब्रह्म प्रकृतीरूप नदीच्या पलीकडला काठ आहे आणि जे ब्रह्म प्राप्त झालं असताना साम्यासाम्य उरू देत नाही. साम्य आणि असाम्य हे उरू देत नाही. आकारू जेथ ये जेथ सरे, जीवत्व जेथ विरे, द्वैत जेथ नुरे, अद्वय जे. ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो, जीवपणा विरघळून जातो आणि जिथे द्वैत उरत नाही, असं जे एकाकी आहे ते परमतत्व पार्था होती ते सर्वथा. जे आत्मानात्म व्यवस्था राजहंसो. अर्जुना, असं जे परब्रह्म, ते जे सत्पुरुष अनात्मा आणि आत्मा याला विचाराने वेगळं जाणण्यात राजहंस असतात ते पूर्णपणे होतात. काय होतात ते? पूर्णपणे ब्रह्मच होतात. ऐसा हा जी आघवा श्रीकृष्णे दया पांडवा उगाणा दिधला जीवा जीवाचिया. संजय धृतराष्ट्राला काय म्हणतो? महाराज, श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन, त्याला हा असा प्रकृती पुरुष विचाराचा सर्व हिशोब दिला. येर कलशींचे येरी रिच विजे जयापरी आपण पे तया श्रीहरी दिधले तैसे. त्या ज्याप्रमाणे एका घागरीतील पाणी दुसऱ्या घागरीत ओतावं, त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपल्या स्वतःला म्हणजे आपल्या बोधाला अर्जुना दिलं. आपल्या आत असणारा सर्व बोध अर्जुनाच्या आत ओतला. आणि कोण देता कोण आणि कोणा देता कोण, तो नर तैसा नारायण. वरी अर्जुना ते श्रीकृष्ण हा मीही म्हणे. आणि कोण कोणाला देणार आहे? कारण अर्जुन हा नराचा अवतार आणि श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघंही विष्णूचेच अंश आहेत. ह्याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन मी श्रीकृष्ण आहे असं अध्याय 10 श्लोक 37 मध्ये श्रीकृष्ण म्हणालेही आहेत. ह्या अर्जुन म्हणजे नरांमधला जो सगळ्यात उत्तम नर आहे तो अर्जुन, म्हणजे तो म्हणजे मीच आहे. माझंच मॅनिफेस्टेशन आहे. माझीच विभूती आहे ती. परी असो ते नाथिले न पुसता कामी बोले, किंबहुना दिधले सर्वस्व देवे. परंतु संबंध नसलेलं बोलणं राहू द्या. कोणी विचारलं नसता का मी का बोलत आहे? फार काय सांगावं, श्रीकृष्णाने आपलं सर्वस्व अर्जुनाला दिलं. की तो पार्थो जीमनी अजूनी तृप्ती न मनी, अधिकाधिक उतांही वाढवितू असे. तथापि तो अर्जुन मनामध्ये अजून तृप्ती मानित नव्हता. तर उलट अधिकाधिकच ज्ञानश्रवणाची इच्छा वाढवत होता. जेवढं ऐकलं तेवढं त्याला पुरे नव्हतं. त्याला आणखीन पाहिजे होतं. स्नेहाचिया भरोवरी आंबुथीला दीपू घे थोरी, चाड अर्जुना अंतरी परिसता तैसी. भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो, त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशीच अधिक वाढलेली इच्छा उत्पन्न झाली. तेथ सुगरिणी आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे मिळती मग अवतरे हातू जैसा. जिथे उत्तम स्वयंपाकीण असून तीच उदार वाढणारी पण आहे आणि रसमर्मज्ञ असे जेवणारे भोक्तेही मिळालेले आहेत, तिथे मग जेवण्यास आणि वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो. हे प्रत्येक तुमच्यापैकी बाईला
आतून माहिती असेल अनुभवाने, की आपण उत्तम पदार्थ केला आणि त्याचप्रमाणे तो उत्तम पदार्थ जे ॲप्रिशिएट करतील, ते समजा आपल्याला भेटले. असे लोक आपल्या घरी आले जेवायला. तर मग जेवायला आणि वाढण्यास हात जसा पुढे सरसावतो. "तैसे जी होतसे देवा, तया अवधानाचिया लवलवा, पाहता व्याख्यान चढले थावा चौगुणे वरी." महाराज तसं श्रीकृष्णाला झालं. त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी म्हणजे उत्सुकता पाहून व्याख्यानाला चौपटीपेक्षा जास्त जोर आला. नाऊ इट बिकेम इव्हन मोर इंटेन्स. सुवाये मेघो सावरे, जैसा चंद्रे सिंधू भरे, तैसा मातुला रसू आदरे श्रोतयांचेनी. अनुकूल वाऱ्याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात, अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते, त्याचप्रमाणे या श्रोताच्या म्हणजे अर्जुनाच्या ऐकण्याच्या आदराने व्याख्यानाच्या रसभरीतपणाला भरते आलेले आहे. म्हणजे अर्जुनानी खूप इंटरेस्ट दाखवला ना हे सगळं समजून घेण्यामध्ये. म्हणून कृष्णाने इतकं रसभरीत सगळं वर्णन करून दिलं. त्या रसभरीत वर्णनालाच भरती आलेली आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. आता आनंदमय आघवे, विश्व कीजेल देवे, ते राये परिसावे संजयो म्हणे. संजय म्हणतो, आता देवांकडून संपूर्ण विश्व आनंदमय केलं जाईल. ते महाराजांनी आता म्हणजे धृतराष्ट्राने ऐकावं. एवं जे महाभारती श्री व्यासे आप्रांतमती, भीष्मपर्व संगती म्हणिदली कथा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ह्याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्म पर्वामध्ये शांतरसाने भरली कथा सांगितली. तो कृष्णार्जुन संवादू, नागरी बोली विशदू, सांगोनी दाऊ प्रबंधू ओवे चिया. तो कृष्णार्जुनांचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर स्पष्टाने स्पष्ट करून दाखवू. कोण दाखवतील? ज्ञानदेव महाराज. नुसधीची शांतिकथा आणि जेल कीर वाक्पथा, जे शृंगाराच्या माथा पाय ठेवी. केवळ शांतरसाची कथा वाणीच्या मार्गाला आणली जाईल, म्हणजे शब्दांनी सांगितली जाईल. परंतु ती शृंगार रसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी म्हणजे शृंगार रसावर ताण करणारी अशी सांगितली जाईल. दाऊ वेल्हाळे देशी नवी, जे साहित्याते बोजावी, अमृताते चुकी ठेवी गोडीसेपणे. ज्या रीतीने देशी भाषा साहित्याला म्हणजे अलंकाराला सजवील आणि अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारेल, अशा रीतीने अपूर्व आणि सुंदर देशी भाषा म्हणजे मराठी उपयोगात आणू. बोल बोल्हावतेनी गुणे, चंद्रासी घे ओवाणे, रसरंगी भुलवणे नादू लोपी. माझे शब्द त्यातील शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील. म्हणजे शब्दामुळे शांती लाभणार आहे, चंद्रप्रकाशामुळे नाही. आणि माझे शब्द रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नादब्रह्मास लोपवतील. माझ्या शब्दामध्ये रसातील रंगाच्या मोहक शक्ती आहेत. त्यांनी नादब्रह्मास लाजवतील. खेचरांची या ही म्हणा, आणिक सात्विकाचा पान्हा, श्रवणासवे सुमना समाधी जोडे. पिशाच्या जी अज्ञानी योनी आहेत, पण त्यासही माझा शब्द सत्वगुणाच्या पान्हा फोडतील आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधीच लागेल. जे नीच योनीचे लोक आहेत ना, त्यांना सुद्धा ह्याच्यामध्ये रस वाटेल. आणि जे शुद्ध मनाचे आहेत, त्यांचा काही प्रश्न नाही. त्यांना शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल. तैसा वाग्विलास विस्तारू, गीतार्थेसी विश्वभरू, आनंदाचे आवारू मांडू जगा. वरील प्रमाणे परिणाम घडतील. तसा वाणीच्या विलासाचा विस्तार करू आणि गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. म्हणजे हे मराठीतलं जे काव्य आहे ना, हे जर आपण सगळ्या लोकांना ऐकवलं किंवा स्वतः वाचलं, तर त्या गीतार्थाने विश्व भरून टाकू, असं म्हणतात महाराज. वरील प्रमाणे परिणाम घडतील तसा वाणीच्या विलासाचा विस्तार करू आणि गीतार्थाने विश्व भरून टाकू, सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू. फिटो विवेकाची वाणी, हो काना मनाची जिणी,
देखो आवडे तो खाणी ब्रह्म विद्येची. आत्मानात्म विवेकाचा कमीपणा पण नाहीसा होतो. कानाचं मनाचं जगण्याचं सार्थक होत हो आणि वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येऊ. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा. रिघो महाबोध सुकाळा माझी विश्व. परब्रह्म म्हणजे सर्वांच्या डोळ्यांना दिसो आणि सुखाचा उत्सव उदयास येऊ आणि सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो. ब्रह्मज्ञान अनंत आहे. त्याच्यामध्ये जर आपण प्रवेश केला तर त्याच्यामध्ये विपुलता आपल्याला अनुभवायला येईल. हे निफजेल आता आघवे, ऐसे बोलिजेल बरवे. जे अधिष्ठिला असे परमदेवे श्री निवृत्ती मी. श्रेष्ठ देव जे म्हणजे निवृत्तीनाथ म्हणजे माझे गुरु, त्यांनी माझ्या अंगाचा माझा अंगीकार केला. अह, अंगीकार केला असल्यामुळे हे म्हणजे वर सांगितलेलं सर्व आता घडून येईल असं मी चांगलं बोलले. म्हणून अक्षरी सुभेदी उपमा श्लोक कोंदा कोंदी झाडा देईन प्रतिपदी ग्रंथार्थासी. एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या या शब्दांनी उपमा उपमा आणि काव्य यांची रेलचेल करून या गीता ग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेन. मी म्हणजे ज्ञानदेव सांगतील. ठीक आहे. हा ठावोवरी माते पुरतया सारस्वते कैसे केले असे श्रीमंते श्री गुरुराये. माझ्या श्रीमंत गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्येने युक्त केला आहे. तेणे जी कृपा सावाये मी बोले तेतुले सामाये आणि तुमची सभे राहे गीता म्हणे. महाराज त्या कृपेच्या साह्याने मी जितकं बोलेन तितकं तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचं सामर्थ्य मस्त आलं आहे. वरी तुम्हा संतांचे पाय आजी मी लाधलो आहे. म्हणून म्हणून जी न हे अटकू काही. शिवाय तुम्हा संतांच्या चरणाजवळ आज मी प्राप्त झालो आहे. म्हणून काहीही अडचण राहिली नाही. काहीही अडचण राहिली नाही. प्रभू काश्मीरी मुके नुपजे हे काय कौतुके. नाही उणी सामुद्रिके लक्ष्मी येसी. महाराज सरस्वतीच्या पोटी मुक बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही. तसंच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो. तैसी तुम्हा संतापासी अज्ञानाची गोठी कायसी. या लागी नवरसी वरुषेन मी. त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली, म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन. तुमच्याकडे अज्ञान नाही अजिबात. किंबहुना आता देवा अवसरू मज देयावा. ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथो. फार काय सांगावं देवा म्हणजे श्री गुरुराया, मला बोलण्याला आता संधी द्यावी. मला बोलण्याला आता संधी द्यावी म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने वाचेन. मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. किंबहुना आता देवा अवसरू मज द्यावा. ज्ञानदेव म्हणे बरवा सांगेन ग्रंथो. तर अशा प्रकारे हा 13वा अध्याय आज आपण वाचला. त्यातला शेवटचा श्लोक वाचला. शेवटचे 3 श्लोक वाचले. त्याच्यावर ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या आणि क्षेत्रज्ञ विभाग योग ह्या नावाचा जो 13वा अध्याय आहे तो श्रीकृष्णाच्या कृपेने आपण शिकलो संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु. हे सगळ्याच्या सगळं आपण कृष्णाला अर्पण करू. याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल, आपल्याला थोडेसे काही मिनिटं उरले अजून, तर बोलू शकतो आपण. कुठे काही समजा शंका असेल तर मी नाही, ज्ञानदेव दूर करतील. आणि जर प्रश्न नसतील काही तर आपण इथे थांबू आज. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार. वर्गविराम.